मॉर्निंग मित्रांनो, आता आपण झालो सगळे फ्रेश आणि इथनं मंदिराकडे जायचा रस्ता आहे. आणि आता गाडी लावायला आम्ही जागा शोधतोय. इथे एक मामा भेटले. मामा म्हणले तुम्हाला पार्किंगसाठी जागा देतो मंदिरापाशी, पण 200 रुपये द्या. आम्ही मामाला थोडं कन्व्हिन्स केलो आणि 150 रुपयाचा बोललो. मामा ठीक आहे बोललेत. मामा लगेच गाडीत बसले आणि रस्ता दाखवला. मामा म्हणले मंदिरापासून फक्त 1 मिनिटावर पार्किंगची जागा आहे. तिथनं तुम्ही चलत जरी गेला तर तुम्हाला लगेच मंदिर भेटेल. आता गाडी पार्क केली आणि आपण निघालो आता मंदिराकडे. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी काहीच नाही, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे मंदिराचं उत्तर महाद्वार. आपल्याला जायचे दुसऱ्या द्वारनं. इथून महादेवाच्या दर्शनासाठी रांगा सुरू होतात. सकाळी लवकर यायचा फायदा म्हणजे गर्दी काहीच नसते, असते पण मोजकीच असते. जर तुम्ही पण दर्शनासाठी येत जर असाल तर 5:30 किंवा 6च्या दरम्यान येत जावा. इथं गर्दी कमी असल्यामुळे तुमचं दर्शन चांगलं आणि आनंदाने होईल. नंतर 6:30च्या नंतर गर्दी वाढायला चालू होते. त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजे महादेवाच्या पवित्र 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर. आणि इथे महादेव आपल्याला 3 रूपात दर्शन देतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे मंदिर ना एवढं शांत आणि सुंदर आहे ना. काळ्या दगडाने उभारलेलं ते मंदिर, वाहणारी हवा, तो मंदिराच्या बाजूचा निसर्ग आणि त्या पाठीमागचा पर्वत, तो वातावरण की तुम्हाला काय सांगावं. हे पाहिलं एवढं मस्त वाटतं ना आणि एवढा आनंद येतो आणि खूप मनाला शांती वाटते. मंदिरातलं काही शूट नाही केलं कारण मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे आणि तिथे शूटिंग करू नका किंवा फोटो पण काढू नका असं आम्हाला सांगितलं. त्यामुळं आम्ही मधलं काही घेतलं नाही आहे. मंदिरातून आल्यावर एवढं मन हलकं वाटतं ना आणि एक नवीन ऊर्जाच दिली. मंदिराचा इतिहास आणि माहिती ही दगडावर डिटेलमध्ये कोरली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकतात. तर मित्रांनो, आता आलो आपण पर्वतापाशी. हा माझ्या पाठीमागे जो पर्वत दिसतोय मोठाच्या मोठा तुम्ही बघू शकता, तोच आहे ब्रह्मगिरी पर्वत. इथेच आहे शिवजटा आणि मूळगंगा मंदिर. तर चला बघूयात. तर मित्रांनो, इथनं होतात पर्वतावर जायच्या पायऱ्या चालू. आणि हा पर्वत 4248 फूट एवढा उंच आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. आता त्याच्या स्पीडवर आहे, कोण किती फास्ट जातं कोण किती स्लो जातं. बघू आपल्याला किती तास लागतात. तुम्हाला सांगतो इथं गंगा नदीचा पहिल्यांदा कसा उगम झाला. इथे एक महर्षी राहत होते. त्यांच्याकडून एके दिवशी गोहत्या झाली आणि त्यांच्यावर गोहत्याचं पाप चढलं होतं. मग त्यांनी महादेवाची घोर तपस्या केली आणि त्यांना महादेव पावले. महर्षीने महादेवांना म्हणले की इथे गंगेचं उगम व्हावं. महादेवाने आपल्या जटेतल्या गंगेला सांगितले की तू इथं धरतीवरती उगम हो. परंतु गंगा नदीने त्यांना नकार दिला आणि महादेव त्याच ठिकाणी क्रोधित झाले, तांडव करायला लागले आणि आपल्या जटा जोऱ्यात जमिनीवर जटा आपटल्या. त्यावेळेपासून गंगा नदीचे उगम तिथेच झाले. दूर 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 सगळ्यांचे हृदय एवढे फास्ट धडकतात. काय एवढं म्हणतो व्यसन कमी कर. तू पण जाम झालंय. तू नाही हा आणि मी एकदम जसं जसं आपण जेवढं वर चाललो तसं तसं निसर्गाचा वेगळंच नजारा आपल्याला बघायला भेटतोय. हा नजारा एवढा सुंदर आहे, जेवढं मी डोळ्यानं अनुभव करतोय ना तेवढ्या ह्या कॅमेऱ्यात मी अनुभव नाही करू शकत. तुम्ही इथनं येऊन पहा नजारा, मनाला एवढा आनंद भेटायला ना तुम्हाला काय सांगू. इथनं वर पण जाऊ वाटे ना खाली पण जाऊ वाटे ना. एवढं सुंदर जो नजारा आहे तो बघून मन एवढं प्रसन्न झालंय, तुम्हाला काय सांगावं. तुम्ही एकदा येऊन बघा हा नजारा, तुम्हाला पण वेगळीच फील येईल.
हे आहे मूळ गंगा मंदिर आणि इथेच महादेवाची तपस्या महर्षींनी केली होती आणि पहिल्यांदाच इथनंच गंगा नदीचा उगम झाला. तर इथे माकडं भरपूर आहेत. आम्ही त्यांना खायला पण दिलं थोडंफार. आणि त्यानंतर इथनं मुळगंगा मंदिरपासून थोडेच पुढे शिवजटा मंदिर आहे. तिथेच महादेवाने आपली जटा आपटल्या होत्या, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आम्ही ब्रह्मगिरी जाऊन आलो, दर्शन करून आलो. जी तुम्ही शेवटची क्लिप आत्ता बघितली ह्याच्या मागची, तिथं मोबाईल झाला स्विच ऑफ. आम्ही सगळं करून खाली आलो, गाडीत मोबाईल लावला 10 मिनटं चार्जिंगला आणि ही क्लिप रेकॉर्ड करतोय. पुढचं आम्हाला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही तिकडं वरती गेल्यावर. एवढं वाईट वाटते, पण काय करू शकत नाही. आता इथनं जाणार प्रवेशद्वाराजवळ, जिथनं आपण त्र्यंबकेश्वरला आत येतो. 5 मिनटाचा रस्ता आहे. तिथं एक आजोबा आहेत, त्या आजोबांकडे 10 ते 15 मिनटं मोबाईल चार्जिंगला लावून किंवा चार्जिंग फुल करेल, तिथं थोडी रेस्ट करेल आणि तिथून पुढं आपला पुढचा प्रवास चालू होईल. भेटू. चार्जिंग फुल. आता बघू जाता जाता आपण अजून काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का नाशिकमध्ये. तसं तर आहे, आपल्याला माहिती नाही कुठं काय आहे, तरी चेक करून आपण जाऊ. आणि सगळ्याला मिसळ खायची पण खूप इच्छा झाली आहे. मिसळ कुठे भेटेल ते पण पाहूया आपण, चांगली मध्ये. नाहीच भेटली तर डायरेक्ट निघूया आपण जेवण करून, बघूयात तरी. चला. दर्शनला येत आहे. रात्रभर झोपलो नाही. आपण मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर आपण ब्रह्मगिरी तिकडं गेलो. भाई तिथनं खाली आलो. आई शपथ, आजपर्यंत जिंदगीत मी एवढा चाललो असं खरंच. त्याच्यामुळं खूप थकवा जाणवलं. पाय असे जड झाले की ते असे उचलू पण शकत नाही खरंच. थोडं मी असं चाललो तर पडण्याचा खाली. मला काय तुम्हाला झोप आली. गुड नाईट. काय गुड नाईट आहे रे, गुड नाईट. तर मित्रांनो, आता आलोत आपण पंचवटी घाटामध्ये. ही आहे पंचवटीमधून वाहणारी गंगा नदी आणि इथेच श्रीरामाने आपल्या वनवासाच्या वेळेस काही दिवस होते आणि इथेच कुंभमेळा पण होतो. इथूनच 5 मिनिटावर आहे महादेवाचे कपालेश्वर मंदिर. इथेच आहे भारतातील प्रसिद्ध मंदिर जिथे महादेवासमोर नंदी नाही आणि या मंदिराचे दर्शन घेणे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि पुण्य घेतल्यासारखे आहे. तर तुम्हाला सांगतो इथे नंदी का नाही. महादेवाने जेव्हा ब्रह्मदेवाचे 5वे तोंड वेगळे केले होते, महादेवावर ब्रह्म हत्येचं पाप चढलं होतं. ते पाप धुवण्यासाठी एका वासराने महादेवांना सांगितलं होतं की गोदावरी नदीमध्ये स्नान करा आणि त्यानंतर ब्रह्महत्येच्या पापाची मुक्ती होईल. तेव्हापासून महादेवाला तिथे कपालेश्वर नावाने ओळखायला लागले. ते वासरू दुसरं कोणी नाही तर नंदीच आहे. तेव्हा महादेव नंदीचे गुरु झाले होते, त्यामुळे महादेव तिथे शिष्याच्या रूपात होते. त्यामुळे त्यांच्यासमोर नंदी नाही आणि नंदी फक्त गुरु शिष्याच्या समोर बसतो. सगळेच दमलेत. मग त्यानंतर नाश्ता करून गाडीत आलो. गाडीत आल्यानंतर सगळेच झोपी गेले 5 मिनिटांनी. आणि मग थोड्या वेळाने उठलो. आता उठल्यानंतर आता व्लॉग केला, मगाशी व्लॉग केला नाही कारण की सगळे दमल्यामुळे कोणीच व्लॉग केला नाही, त्यामुळे आता केला. आता एका ठिकाणी थांबलोत, ब्रेक घेतला एक 5-10 मिनिटाचा.
इथं लागली ट्रॅफिक आहे. मस्तपैकी थांबलो होतो. माझी दादाला लागली झोप, तो मस्त झोपलाय. आमचा दर्शनबाईची झाली झोप, अभयबाईची पण झाली झोप. खायलेत मस्त. अजयबाई एकदम गाढ झोपलेत. बघा ट्रॅफिक बघा कितीपर्यंत लांब लागली. तर आपण चाकणहून आपण पुण्याला चाललो होतो. रस्त्यात हॉटेल दिसलं, आपण इथं चायनीज खाल्लेलं आहे आणि सगळे थकल्यामुळं काही शूट काही केलं नाही जास्त. इथनं निघतोय, भेटूया डायरेक्ट पुण्यात. चला दर्शन. तर मित्रांनो, काल आपण रात्री 9 वाजता पुण्यामध्ये पोहोचलो आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.